अगजानन पद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे। ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। श्रीपादवल्लभगुरोः वदनारविन्दं वैराग्यदीप्तिपरमोज्ज्वलमद्वितीयम् मन्दस्मितं सुमधुरं करुणार्द्रनेत्रं संसारतापहरणं सततं स्मरामि। श्रीपादवल्लभगुरोः करकल्पवृक्षं भक्तेष्टदाननिरतं रिपुसंक्षयं वै संस्मरणमात्रचितिजागरणं सुभद्रं संसारभीतिशमनं सततं भजामि। श्रीपादवल्लभगुरोः परमेश्वरस्य योगीश्वरस्य शिवशक्तिसमन्वितस्य श्रीपर्वतस्य शिखरं खलु सन्निविष्टं त्रैलोक्यपावनपदाब्जमहं नमामि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज। यज्ञ संपन्न झाला आणि त्या मुनींनी सांगितलं यज्ञाचं महत्व काय. यज्ञ हा विश्व कल्याणाकरता आहे. यज्ञाच्या स्वरूपाची व्याप्ती पाहिली आपण. प्रत्येक सत्कर्म म्हणजे यज्ञ आहे. स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञो जाणपा. जे जे सत्कर्म आहे, दान असो, सत्संग असो, पूजा असो किंवा स्वाहाकारादी यज्ञ असो, हे सगळे जगदोद्धारा करतायत. आणि या यज्ञाच्या फलप्राप्ती जगताला होतात, विश्वाला याचा लाभ होतो. म्हणून यज्ञ संपन्न केले पाहिजेत. शंकर भट्टा, या यज्ञाच्या फलाची प्राप्ती तुला होईल आणि त्यामुळे तुला श्रीपाद श्रीवल्लभांचं दर्शन घडेल असा आशीर्वाद दिला. महात्म्याच्या मुखातून निघालेले शब्द कृतार्थ करतात. ते शब्द नाही, भगवंताचीच वाक्य असतात. महात्म्याच्या मुखातून निघणारे शब्द हे भगवंताची वाक्य असतात. भगवंत त्यांच्या मुखातून बोलवत असतो आणि तो आशीर्वाद कृतार्थ झाल्यासारखा वाटला. अत्यंत नम्रतेने साष्टांग नमस्कार घातला. नमस्कार संतांना साष्टांग नमस्कार आहे, सद्गुरूंना साष्टांग नमस्कार आहे, भगवंताला साष्टांग नमस्कार आहे. नमस्काराच्या पद्धती आहेत. साष्टांग म्हणले की 8 अंग मोजावे लागतात. आपण देहाची अंग मोजतो, पण त्यातले 3 महत्वाचे मोजत नाही. उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पदभ्याम कराभ्याम कर्णाभ्याम प्रणामोष्टांगमुच्यते. यात मन, वाणी आणि दृष्टी हे 3 भाग आपण मोजत नाही. मनामध्ये भगवंताचं स्मरण राहावं, वाणीमध्ये भगवंताचं नाव राहावं आणि दृष्टीमध्ये भगवंताचं स्वरूप राहावं. हे बाकीचे शरीराची अंग मिळून 8 अंग होतात. स्त्रियांनी अष्टांग नमस्कार कधीच करायचा नाही, पंचांग नमस्कार करायचा आहे. 2 पाय, 2 गुडघे आणि मस्तक एवढंच जमिनीला टेकलं पाहिजे. कधीही स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये, याचा फार मोठा दोष सांगितलेला शास्त्रामध्ये. अजा करणेन विद्वांसहा, विद्वानाला गोत्रोच्चार पूर्वक नमस्कार करायचा असतो, जे उपनयनामध्ये आपण करत असतो. साधवो कर संपुट, हा साधू संतांना हात जोडून नमस्कार करायचा असतो. आणि मूर्खम चैवेक हस्तेन, मूर्खाला एका हाताने नमस्कार करायचा असतो. एका हाताने नमस्कार करूच नये, कारण शास्त्रात लिहिलंय, जन्म प्रभृती यत् किंचित सुकृतम समुपार्जितम तत्सर्वम नाशनम याती एक हस्ताभिवादन. जन्मापासून आजपर्यंत केलेलं सर्व पुण्य एका हाताने नमस्कार करताच निघून जातं. हरी म्हणे एका हाते
जे नमस्कारिती देव द्विज गुरु संताते, त्यांचा हस्त छेदावा तेथे शास्त्राज्ञ ऐसी असे. एक हस्ते नमस्कार करी, एक हस्ते नमस्कार जर केला तर पुढे पहावे जन्मांतर, न चुके निरय घोर कल्पांती ही पाहता. असं श्रीधर ब्रह्माजी पंत नाझरीकर श्रीधर स्वामींनी हे लिहून ठेवलेलं आहे. पण नमस्कार कसा केला? शंकर भट्टांनी सांगितलेलं आहे की साष्टांग दंडवत घातलेला आहे आणि प्रार्थना केली, महाराज मी पंडित नाही, मी ज्ञानी नाही, मी काही महात्मा नाही आहे, एक अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ मानणं फार मोठा गुण आहे. स्वतःला सर्वज्ञ मानणं हा अहंकार आहे. अल्पज्ञ कारण अनंत शास्त्रम बहुलाश्च विद्या, अल्पश्च कालो बहवश्च विघ्ना. शास्त्र थोडं नाहीये, अनंत शास्त्र आहे. मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा संपून जाते, पण पूर्ण ज्ञान प्राप्त होत नाही. पण अल्पज्ञ अल्पविद्या बहुगर्वी स्वतःला फार मोठा समजतो असं नाहीये. शंकर भट्ट मोठे विद्वान होते, श्रीपादांच्या कृपेला पात्र असणारे होते, पण ते म्हणतात मी अल्पज्ञ आहे. कारण ज्यांनी ज्ञान सागरामध्ये उडी घेतली आहे त्यांना कळतं की ज्ञान किती आहे. ज्यांनी घरच्याच एका डबक्यामध्ये उडी मारली त्याला ज्ञान सागर किती मोठा आहे कळणार नाही. आपण माझ्यावर कृपा करावी, माझ्या मनातील शंकाचं समाधान करावं आणि माझ्या मस्तकावर हात ठेवावा. आता खरं पाहता महात्म्याने आशीर्वाद दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे की श्रीपादांचं दर्शन होईल. आशीर्वाद तोच खरा की ज्याने कल्याण होणार आहे. आशीर्वाद देण्याकरता अधिकार पाहिजे, वात्सल्य पाहिजे. वात्सल्यात यत्र मान्येन, ती व्यक्ती मान्य असली पाहिजे. ज्ञानानी असो, तपश्चर्येनी असो किंवा वयानी सुद्धा असो. माता पिता वयानी श्रेष्ठ असले तरी त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आणि इष्टावधारकम वाक्यम, आशीर्वाद कसा दिला पाहिजे? इष्ट वाक्य बोललं पाहिजे, कल्याणकारी वाक्य बोलले पाहिजे. शुभम भवतु, कल्याणमस्तु, स्वस्त्यस्तु, असे कल्याणकारी शब्द बोलले पाहिजे. इष्टावधारकम वाक्यम, दिला आशीर्वाद. आशीर्वादो मया दत्तो यजमानस्य कुलक्षयः, हा आशीर्वाद होत नाही. आशीर्वाद होतच नाही हा. तर इष्ट वाक्य बोललं पाहिजे. आशीर्वाद देण्यासाठी देणाऱ्याकडे सामर्थ्य असलं पाहिजे. विहिरीत नाही तर पोहऱ्यात येईल कुठून? म्हणून त्यांच्या साधनेचं फल, त्यांच्या पुण्यार्जनाचं फल त्या ठिकाणी कामाला येत असतं. म्हणून आशीर्वाद असा असावा. आता आशीर्वाद तर दिलाय की श्रीपादांचं दर्शन होईल, परमकल्याणकारी आशीर्वाद आहे हा. पण तरी शंकर भट्ट म्हणतात की माझ्या मस्तकावर आपण हात ठेवावा. आता आशीर्वाद देणे आणि मस्तकावर हात ठेवणे यामध्ये अंतर आहे, अंतर आहे. आशीर्वाद तर शब्दाने दिला जातो, पण मस्तकावर हात ठेवणे याचा अर्थ त्याच्यामध्ये आपली शक्ती संक्रमित करणे. तीन प्रकारच्या शक्ती आहेत. शक्तित्रयातीत, परमात्म्याच्या तीन शक्ती आहेत, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. या तीनही शक्ती सद्गुरु आपल्या शिष्यामध्ये संक्रमित करतात. शब्द, स्पर्श, दृष्टी आणि संकल्प या कुठल्याही मार्गाने ते संक्रमित करू शकतात आणि शिष्यदेहामध्ये ज्ञान प्रकट होत असतं. आतापर्यंत ज्ञान हे पुस्तकी ज्ञान आहे, परंतु अनुभवजन्य ज्ञान येण्याकरता सद्गुरूंचा शक्तिपात झाला पाहिजे. तर ते चैतन्याचं ज्ञान आपल्यामध्ये कळायला लागतं, त्या चैतन्याची अनुभूती आपल्यामध्ये यायला लागते आणि ते खरं ज्ञान आहे. तर ते ज्ञान
गुरु देत असतात. ज्ञानेश्वरांनी रेड्यावर हात ठेवला मस्तकावर. तीच प्रक्रिया इथे आहे. आणि तो रेडा वेदमंत्र म्हणायला लागला. ते तर ज्ञानशक्तीचा प्रवेशू. यात काय प्रक्रिया घडते? ते तर ज्ञानशक्तीचा प्रवेशू, अज्ञान शक्तीचा निरासू, बोध उठिला स्वयंप्रकाशू, शिष्य चैतन्य. ज्ञानशक्तीचा प्रवेश झाल्याबरोबर अंधकार नष्ट झाला आणि बोध झालेला, ज्ञान झालेला आहे. या नाव शक्तिपातू बोलीजे, एक स्वानुभवची अनुभविजे, निस्सेज तेही विसरिजे स्मरण संसारिक, मुकुंदराज हे सांगतात. तर ते ज्ञानशक्ती प्रवेश करत असते. कुरुक्षेत्राच्या समरांगणावर 18 अध्याय गीता भगवंतांनी सांगितली, पण लक्षात आलं भगवंताच्या ते 18 अध्याय सांगून सुद्धा जेवढा पाहिजे तेवढा लाभ झाला नाही. कारण काय? शब्द म्हणजे थेरी आहे, अनुभव येत नाही. बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवणिया तृप्त कोण झाला. शब्दाच्या खिचडीने कुणाचं पोट भरतं का? नाही भरत. प्रत्यक्ष खिचडीच खावी लागते. तसं भगवंताने विचार केला की एवढं ज्ञान सांगितलं, पण ही सगळी थेरी झाली, याला अनुभव काय? म्हणून 18व्या अध्यायात शेवटी मग सावळा सकंकणो, पसरो न बाहू दक्षिणो, आलिंगिला स्वशरणो भक्तराज होतो. म्हणून त्या भगवंतानी काय केलं? उजवा हात पुढे केला आणि आलिंगन दिलं. आता ही आलिंगन द्यायची वेळ आहे का? एवढं प्रेम निर्माण झालं का तिथं? पहिल्या अध्यायाच्या पूर्वीच शंखनाद झालेले आहेत. आता शरवृष्टी करायचं फक्त राहिलेलं आहे. पण तेव्हा भगवंतांनी गीता सांगितली, अशा प्रसंगात भेटण्याचं काय कारण आहे? तर माऊली पुढे सांगतात, हृदया हृदय एक जाहले. स्पर्श केला आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे भगवंताच्या अंतर्गत असणारं जे ज्ञान आहे त्यांनी संक्रमित केलं आणि द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. द्वैत न मोडता दोन शरीर वेगळे राहिले, पण आपली स्थिती दिली आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार आहे. अन्यथा भारतीय तत्वज्ञानामध्ये शास्त्रामध्ये स्पर्शवर्ज सांगितलेलं आहे. कुणाचाही स्पर्श करायचा नाहीये. हे लाखो वर्षापूर्वी, हजारो वर्षापूर्वी ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे, पण आम्हाला ते मान्य नव्हतं. पण आता या प्रसंगात स्पर्श करू नका, शेक हँड करू नका. आता मात्र लोकांना पडते की स्पर्श करायचा नाही कुठे. स्पर्श म्हणजे रोगाचं संक्रमण होतं, हे मान्य आहे की नाही? आज रोग म्हणजे पाप. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. ते पापच रोगाच्या रूपात येत असतं. म्हणून स्पर्शवर्ज आहे. संसर्गात, गात्र संस्पर्शात, संवादात, सहभोजनात, आसनात, शयनात, यानात पापम संक्रमते नृणाम. संसर्गामुळं, गात्र संस्पर्श केल्यामुळं, शरीराचा स्पर्श झाल्यामुळं पाप संक्रमण होत असतं. आणि त्यामुळं माणसं आपल्या बुद्धीमध्ये विचलित होत असतात. सगळ्यात मोठं उदाहरण आहे, राजा परीक्षिती यांनी कलीला मारायची तयारी केली, पण कली शरण आला. तो म्हणाला मला जागा द्या. परीक्षिती म्हणाले की माझ्या राज्यात तुला जागा नाही. त्या प्रसंगातच सांगितलेलं आहे, पतितम पादयोर वीरहा. तो कली काय करतो? राजा परीक्षितीच्या चरणावर पडतो, स्पर्श करतो. आणि स्पर्श केल्याबरोबर 4 जागा दिल्या. जिथे जुगार, जिथे मद्यपान, जिथं प्राण्याची हिंसा होते, तिथे वेश्या व्यवसाय होतो, 4 जागा दिल्या. आता स्पर्श झालाच होता. 5वी जागा मागितली आणि धनामध्ये, सोन्यामध्ये राहत सांगितलेलं आहे आणि कलीचा प्रभाव वाढलेला आहे. केवळ स्पर्श केल्यामुळं. पण स्पर्श वर्ज्य आहे. पण तो स्पर्श कुणाचा करावा? संत महात्म्याचा करावा. त्या स्पर्शातून आम्हाला लाभच होतो. रागात जरी संतांनी चापट मारली तरी कल्याण होतं, लक्षात घ्या. रागात जरी मारली तरी.
माझ्या मस्तकावर हात ठेवावा अशी प्रार्थना केली. आणि पुढे प्रश्न केलाय की मुनिवर्य, मी कन्यका देवीचं दर्शन घेतलं कन्याकुमारीचं, आणि मला पुरोपूरला जा असा आदेश झाला. श्रीपादांचं दर्शन घ्या असा आदेश झाला. पण हे श्रीपाद हे दत्त कोण आहेत तरी कोण, हे मला सांगावं. तेव्हा ते ऋषी सांगतायत, आशीर्वाद दिल्यावर कल्याणाची तीव्र इच्छा निर्माण होतेच गुरुच्या मनामध्ये. सांगायला सुरुवात केली. आता आशीर्वाद घेतानाही कुठून घ्यावा एक भाग महत्वाचा आहे बरं का. आशीर्वाद भारतातल्या पूर्व देशात ईशान्य दिशेकडच्या लोकांकडून घ्यायचा नाही. आशीर्वादम न गृह्णीयात पूर्व देशानुवासिना, पूर्वेकडच्या लोकांकडून आशीर्वाद घ्यायचा नाही, ते शला ह म्हणतात. तर शतायू भव म्हणताना काय म्हणतील, हतायू भव म्हणतील. म्हणून पूर्वेकडचे जे आहेत आसाम वगैरे तिथे शला ह म्हणत असतात. असो, ऋषी सांगतात या आंध्र प्रदेशामध्ये गोदावरी मंडलात, हा द्रविड देश आहे लक्षात घ्या. आता विभागणी अशी केली आहे, पंचद्राविडा हा पंचगौडा हा ही जी विभागणी केली आहे, तर हा द्रविड देश येतो इकडे. आणि भक्तीची उत्पत्ती झाली ती द्रविड देशामध्ये, भक्ती जन्मली ती द्रविड देशामध्ये. उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गतः क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गतः. उत्पन्ना द्रविडे साहम, भक्तीनी भागवतात सांगितलेलं आहे की मी द्रविड देशामध्ये जन्मले, म्हणजे भक्तीचा जन्म या द्रविड देशात झालेला आहे. अशी पवित्र भूमी आणि या ठिकाणी अत्रेयपूर नावाचं गाव आहे. गोदावरीचा परिसर आहे. गोदावरी गौतमाने आणली कुणाकरता, सगर म्हणजे गौतमानीच्या हातून गोहत्या झाली असं देवतांनी चित्र रचलंय खरं पाहता. कारण गोदावरी आणण्याकरता तेच समर्थ आहेत गौतम. म्हणून एक गाय पाठवली, त्यांनी एक दुर्वा फेकून मारली, गाय मृत झाली आणि गोहत्येचं पातक लागलं म्हणून गोदावरी आणायला लावली. पण ही गोदावरीचं महत्व असं आहे, रेवा तीरे तपः कुर्यात मरणं जाह्नवी तटे दानम दद्यात कुरुक्षेत्रे किंवा पिंडम दद्यात गया शिरे. हे जे फल आहे तत्त्रयम गौतमी तटे, यापैकी कुठलंही सत्कर्म केलं की हे फल प्राप्त होत असतं. अशी अत्यंत पवित्र गोदावरी. त्या ठिकाणी काश्यप गोत्रीय ब्राह्मण राहत असे. पूर्वीची ओळख गोत्रावरूनच असायची. आणि कालांतराने भगवंताच्या कृपेने पुत्र झाला. पुत्र होणं फार आनंदाची गोष्ट आहे. पुत्राचं मुख पाहणं म्हणजे आपल्या वंशाची वृद्धी होणं. शास्त्रामध्ये बरंच वर्णन केलंय पुत्रमुखा दर्शनाचा लाभ काय. पुत्र झाला खरा, आणि तो जसा जसा मोठा व्हायला लागला तस लक्षात आले की हा मंदबुद्धी आहे. पिता अत्यंत विद्वान पिता आणि पुत्र मंदबुद्धी, फार दुःखाची गोष्ट असते हो. पुत्र कसा असावा, ज्याप्रमाणे अरण्यामध्ये चंदनाचा एक जरी वृक्ष असला तरी संपूर्ण अरण्य सुगंधित करतो. एकेनापि सुवृक्षेण पुष्पितेन सुगंधिना वासितम तद्वनम सर्वम सुपुत्रेण कुलम यथा. ज्याप्रमाणे एका चंदनाच्या सुगंधामुळे संपूर्ण वन सुगंधित होतं, त्याप्रमाणे एक सुपुत्र जरी जन्मला तर वंश पावन होतो. सुपुत्र संसारी कुलाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त. म्हणून एक पुत्र जरी असला तर कसा असावा, वरमेको गुणी पुत्र, सद्गुणी असावा. त्याच्या मूर्ख शतान्नपी, शेकडो मूर्ख नको, एकच पाहिजे. त्याप्रमाणे पौर्णिमेला एक चंद्र आकाशात दिसतो, तारे दिसत नाही, पण जमिनीवर पडलेली वस्तू स्पष्ट दिसते. आणि अमावस्येला हजारो तारे दिसतात.
पण जमिनीवर पडलेली वस्तू अंधारात दिसत नाही. तसं एकश्चंद्र तमो हंती न च तारा गणो पिवा, तसा पुत्र असावा. अग्निशिवाय 6 गोष्टी जळतात माणसाला. अग्निशिवाय कुग्रामवासः, ज्या गावामध्ये सज्जन नाहीत अशा गावात राहायचा प्रसंग आहे. नीच लोकांची सेवा करणे, कुलहीन सेवा, कदन्न खायचा प्रसंग येणे, पत्नी क्रोधमुखी असणं, मूर्खश्च पुत्रो विधवाच कन्या, मूर्ख पुत्र आणि विधवा कन्या असणं, विनाग्निनाशट प्रदहंती कायम, या गोष्टी अग्निशिवाय जाळत असतात. पण पुत्र विद्वान असला पाहिजे. जेव्हा शिवगुरूंनी तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रसन्न झालेले, विचारलं काय पाहिजे? पुत्र पाहिजे. कसा पाहिजे? मंदबुद्धी आणि दीर्घायू, किंवा अल्पायू आणि सर्वज्ञ, कसा पाहिजे? तेव्हा शिवगुरूंनी मागितलं सर्वज्ञ असावा. अल्पायू असला तरी चालेल. किती जगला याला महत्व नाहीये, कसा जगला याला महत्व आहे. आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्य केवळ 32 वर्षामध्ये त्यांनी प्रचंड कार्य केलेलं आहे. म्हणून उंच वाढला एरंड, तो का होईल इक्षुदंड. किती वर्ष जगला त्याचा काही लाभ नाही होणार. मुहूर्तम ज्वलितम श्रेयो न च धूमायितम चिरम, माणसाने मुहूर्तभर जगावं पण प्रखरपणे जगावं. असा पुत्र असावा. आपल्या स्वतःच्या पराक्रमाने नाव कमवावं. मी त्यांचा नातू आहे हो, मी त्यांचा मुलगा आहे हो, हे योग्य नाहीये. आपल्या स्वतःच्या पराक्रमावर, स्वतःच्या ज्ञानावर, स्वतःच्या विद्येवर नाव कमवावं. उत्तमो स्वात्मविख्यात, उत्तम पुत्र तो की जो स्वतःच्या बलावर प्रख्यात झालेला आहे. पितृविख्यात मध्यम, पित्याच्या नावावर हो त्यांचे हे चिरंजीव आहेत बरं का, अशी ज्याची ओळख असते तो मध्यम आहे. अधमो पुत्र विख्याता, पुत्रावरून यांना ओळखतात, त्यांचे पिताश्री आहेत बरं का. आणि स्त्री विख्यात धमाधमा, आणि पत्नीच्या नावाने याला ओळखतात, त्या बाई आहेत ना त्यांची यजमान आहे. अशी जी ओळख आहे ती अधमाधम ओळख आहे. पण स्वतः स्वावलंबीपणाने मोठं झालं पाहिजे असा पुत्र हवाय. पण पुत्र झाला तो मंदबुद्धी. त्या विप्राला, ब्राह्मणाला खूप दुःख झालं. काही असो, नाव व्याघ्रेश्वर ठेवलं, तो मोठा व्हायला लागला. त्याची मुंज केली, कारण संस्कार केले पाहिजेत. संस्कार केल्यामुळं तो संध्यावंदन तरी करेल, ही इच्छा पित्याची. पण काही लाभ झाला नाही. संध्या सुद्धा त्याला करता येत नव्हती. आणि एवढ्या मोठ्या ब्राह्मणाचा, विद्वान ब्राह्मणाचा पुत्र मंदबुद्धी, लोकांमध्ये उपहास सुरू झाला. लोक वाटच पाहतात. चांगल्या व्यक्तीला नाव ठेवण्याकरता तत्पर बसलेले असतात. त्याला चौकडी असं शब्द आहे, 3 अक्षरं तुम्ही भरायची पाठीमागे. त्याचा उद्योगच हा. एक तर मोठ्या विद्वान माणसाची असूया करणं, त्यांची निंदा करणं, त्यांच्या कार्याची विनाकारणच काहीतरी टीका करणं, हे काम चालू असतं. आणि लोकांनी सुरुवात केलं. निंदा का करतात लक्षात घ्या. निंदा तुमच्यातले दोष नाही, त्यांच्या दृष्टीत जे दोष आहेत ते प्रकट करत असतात, एवढंच. कारण दृष्टी चांगली असेल तर सगळंच चांगलं दिसतं. पण ज्याच्या दृष्टीत दोष आहे त्याला सगळंच दोष, त्याला कावीळ झालीये, त्याला पांढरा स्वच्छ चंद्र असणारा पिवळा दिसायला लागतो. हा दृष्टी दोष आहे. मग त्या दृष्टीच्या याच्यावर काही लोक बोलायला लागतात, लोक टीका करायला लागले, आणि ती निंदा कष्टकारक व्हायला लागली. तरी महात्मा निंदेची पर्वा करत नाही. कुणी वंदा अथवा निंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. अवश्य निंदा करा, किंबहुना
निंदकाला तर आम्ही सांभाळायला सांगतो लोकांना. निंदक मिळत नाहीत. भाग्याने भगवंताची कृपा म्हणून निंदक मिळत असतात. निंदक नियरे राखिये आंगण कुटी जवाय, बिन पाणी बिन साबुन के निर्मल करे सुहाय. बिन पाणी बिन साबून तुम्हाला स्वच्छ करतात, तुमचं सगळं पाप धुवून घेतात. म्हणून सांगितलेलं आहे, निंदक कामाचा कामाचा गडी आत्मा रामाचा, निंदक कामाचा कामाचा निंदक अमुता सखा, अमुची वस्त्रे धुतो फुका, निंदक कामाचा कामाचा गडी आत्मा रामाचा, निंदक कामाचा कामाचा. हे निंदक फार कामाचे असतात. त्यांना घरी बोलवत जा. तुमच्या भाग्याने तुमच्या शेजारी कोणी असेल, घरी बोलवत जा. त्यांना इडली, सांबर वगैरे करून खाऊ घालत जा. "बाबा रे, तुम्ही फार मोठं काम करताय आमचं. आमची स्वच्छता करताय. तर एनर्जी तुमची खर्च होते ना. या प्रत्येक रविवारी आमच्याकडे या आणि घेत जा अल्पोपहार." असो. पण त्या ब्राह्मणाची निंदा सुरू केली. हा एक दोष आहे आपल्या परंपरेमध्ये. असं आहे, 2 जेव्हा व्यक्ती येतात ना, संवाद व्हायला पाहिजे. तिथे विवाद होतो. याचको याचकान दृष्ट्वा श्वानवत गुरगुरायते असं सांगितलेलं आहे. ते द्वेषच करत राहतात. असो. त्या बालकाला कळायला लागलं. बालकाला कळायला लागलं की माझा अपमान होतोय. जिथे गेलं तर अपमान करतायत लोक. तो वेडा नव्हता. एक तर वेड्याला कळत नाही आणि एक तरी योगाला कळत नाही. लोक काय म्हणतायत. लोक योगी परवाच करत नाही. काय देणं घेणं लोकांचं. पण योगी परवा करत नाही आणि वेड्याला कळत नाही. पण हा मंदबुद्धी आहे, याला कळतं. आणि अपमान वाटायला लागला. कंटाळा आला त्याला जगण्याचा. आणि एके दिवशी स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक दिव्य बालक, लहान बालक आकाशातून खाली उतरलेलं आहे. जमिनीवर पाय टेकल्याबरोबर भूमी कांतिमान झालेली आहे, प्रकाशमय झालेली आहे. आणि तो बालक हळूहळू व्याघ्रेश्वराकडे आला आणि सांगितलं, "काळजी कसली करतो? आम्ही आहोत ना. मी असताना तुला भय कशाचा आहे?" अभय वचन दिलंय. "तू बद्रिकाश्रमात जा. तुला कल्याण होईल." बालक अंतर्धान झाला आणि हा व्याघ्रेश्वर निघाला. प्रवास करता करता निघालेला आहे. वाटेत मागायची गरज नाही पडली. वेळच्या वेळेला जेवण मिळतंय. परमात्मा प्रत्येकाच्या भोजनाची तयारी करून ठेवत असतो. माणसं विनाकारण काळजी करतात. तो काळजी घेत असतो, आम्ही काळजी करत असतो. भोजनाच्छादने चिंता वृथा कुर्वन्ति वैष्णवाः, सोऽयं विश्वंभरो देवो भक्तानां किमुपेक्षते. त्याचं नाव विश्वंभर आहे हो. चराचरामध्ये असणाऱ्या जीवमात्राच्या भोजनाची व्यवस्था करून मगच तो जेवत असतो. त्याचा परमात्मा त्याचं नाव विश्वंभर आहे. आणि प्रत्येक ठिकाणी त्याची व्यवस्था व्हायची काही अडचण पडली नाही. आणि असा प्रवास करताना वाटेमध्ये कुत्रा भेटला आणि कुत्र्यांनी मार्गदर्शन केलं. आणि उर्वशी कुंडापर्यंत पोहोचले बद्रीनाथ क्षेत्रामध्ये. आणि तिथे एक महात्मा संत तिथे स्नाना करता आले होते. संतांचं दर्शन झालं आणि कुत्रा अंतर्धान झालं. हे पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे. पूर्वजन्माचं प्रारब्ध आहे. ते प्रारब्ध आपल्याला कुठल्या तरी रूपाने आपल्या फलापर्यंत घेऊन जात असतं. तिथं कुत्र्याच्या रूपाने आलं, आपल्या जीवनामध्ये कुण्या माणसाच्या रूपात येईल, कुठल्याही रूपाने येईल, पण आपल्या जे प्रारब्धाचं फल भोगायचं आहे तिथपर्यंत घेऊन जाईल. याचं पूर्वसुकृत फार चांगलं होतं बाळाचं या. म्हणून एका संत महात्म्याचं दर्शन झालं. संतांची संगती फार कल्याणकारी आहे. संगतीमुळे माणसं बिघडतात किंवा संगतीमुळेच माणसं सुधारत असतात. व्याघ्रेश्वराने त्या ऋषीला पाहिलं, नमस्कार केला आणि प्रार्थना केली, मला आपला शिष्य म्हणून स्वीकारा.
जोपर्यंत शिष्य म्हणून शरणागती होत नाही तोपर्यंत गुरु सांगत नसतात आणि सांगूही नाहीये. ना प्रश्न कश्चित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगू नये, किंमत राहत नाही. अन्यायाने विचारलं तरी सांगू नये. सांग मला, नाही सांगायचं. जानन नपेही मेधावी जडवत लोक आचरित, जाणून सुद्धा मेधावी माणसानी जडासारखं राहायचं असतं. मला माहित नाही असं राहायचं असतं. म्हणून भगवंतानी सुद्धा अर्जुनाला गीता केव्हा सांगितली, शिष्यस्ते हम शाधिमाम त्वाम प्रपन्नम. जेव्हा अर्जुन हे म्हणाला मी शिष्य आहे आपला, तेव्हा भगवद्गीतेला उपदेश केला आहे. म्हणून या व्याघ्रेश्वराने मी आपला शिष्य म्हणून स्वीकार करा प्रार्थना केली आणि त्या महात्म्यानी साष्टांग नमस्कार घातला आणि महात्म्याने स्वीकार केलेला आहे. सांगितलं हे जे कुत्र तुझ्या बरोबर आलं होतं ते तुझं प्रारब्ध योग, ते प्रारब्ध माझ्या हातात सोपवून ते निघून गेलेलं आहे. पूर्वजन्मातल्या केल्या पुण्य केल्याचं हे द्योतक आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेमुळे तू इथं आलास आणि या पुण्यप्रद अशा कुंडामध्ये स्नान करू शकला. आपल्या संकल्पाने होत नसतं, लक्षात घ्या. भगवंताचा संकल्प पाहिजे. माणसं संकल्प करतात पण पूर्ण का होत नाहीत, कारण भगवंताचा संकल्प नसतो. पण भगवंताच्या संकल्पाला आमचा संकल्प जर अनुकूल असेल, अनुरूप असेल तर कार्य सफल होतं. भगवंताच्या संकल्पाच्या विरुद्ध असेल तर आमचं कार्य विफल होत असतं. त्याचा संकल्प नेहमी यशस्वी होत असतो. असा प्रकारचा प्रवास करतात इथपर्यंत पोहोचलेले आहेत. तेव्हा व्याघ्रेश्वराने विचारले की भगवंतांनी कृपा माझ्यावर का केली. तेव्हा ऋषींनी सांगायला सुरुवात केली की श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू म्हणजे भगवान दत्तात्रेय, ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघांचं एकत्रीकरण आहे. त्रेतायुगामध्ये भरद्वाज जोशीने सावित्र काठक चयन नावाचा याग केला होता. सोमयागातले प्रकार आहेत ते. आता जे आपण पाहतो ते सहाकार आहेत. रुद्र सहाकार, विष्णू याग वगैरे वगैरे, चंडी याग वगैरे. पण हे वेगळे याग आणि ते श्रौत याग आहेत. हे पाहायला फार फार क्वचित मिळतात. तर पिठापुरमला हा यज्ञ केला आणि ते भगवान शिव पार्वतीला निमंत्रण केलं होतं. भगवान शंकर पार्वती आले होते आणि त्यांनी आशीर्वाद दिला की तुझ्या वंशामध्ये फार मोठे मोठे तपस्वी योगी आणि भगवंताचे अवतार होतील, असा आशीर्वाद दिला. कारण केलेलं पुण्य कधी वाया जात नाही. भरद्वाज मुनींनी पुण्य संचय केलाय. एवढा मोठा यज्ञ केला की भगवान शंकर पार्वतीचे उपस्थित होते. म्हणून सत्कर्म करावं, फल केव्हा मिळेल याची अपेक्षा नाही ठेवायची. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा अधिकार आहे आपला. कर्म करायचं, सत्कर्म करायचं. आणि नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. केलेलं सत्कर्म कधीच वाया जात नाही, वंशात केव्हा तरी कामाला येतं. त्याचा आशीर्वाद दिलाय आणि त्याचं फल म्हणून तुला श्रीपादांचं दर्शन होणार आहे. तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा योगी हे निर्माण होतील असा आशीर्वाद दिलेला आहे. हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर कृपा झालेली आहे. मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनाला जातो असे सांगून ते द्रोणागिरी पर्वताकडे निघून गेले आणि व्याघ्रेश्वर हा त्या गुहेत तप अनुष्ठान करू लागला. या ठिकाणी प्रसंगानं असं वर्णन आहे की तिथे वाघाचं दर्शन झाले याला आणि तो ध्यानात बसला. आता जर कुण्या माणसाला वाघाचं किंवा सर्पाचं दर्शन झालं आणि नंतर एका मित्राची आठवण झाली, कोण वारंवार आठवेल, ध्यास कुणाचा लागेल, अरे बापरे वाघ, अरे बापरे सर्प. त्यामुळे याला वाघाचा ध्यास लागला. असा ध्यास लागला की त्या वाघा विसरतच नव्हता तो. आणि झालं काय, होता होता त्याला रूप आलं वाघाचं. म्हणून भगवंताला ध्यास असा घ्यावा, कृष्णे रता कृष्ण मनुस्मरंती रात्रौच कृष्णम पुनरुत्थिताये ते भिन्न देहा प्रविशंती कृष्णे हविर्यथा मंत्र हुतम हुतासे. त्या गोपींच्या प्रसंगाचं वर्णन करतात. रात्रौच कृष्णम पुनरुत्थिताये,
दिवसा कृष्ण, रात्री कृष्ण 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 कृष्णे रता. त्या कृष्णाच्या ठिकाणी रत झाल्यात, रममाण झाल्यात. कृष्ण मनुस्मरंती, कृष्णाशिवाय दुसरे काही स्मरण करतच नाही. ते अभिन्न देहा प्रविशंती कृष्णे, ते याच देहामध्ये कृष्ण स्वरूपाला प्राप्त करतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये आहुती दिली जाती, ती आहुती काय होते? अग्नी स्वरूपच होत असते. तसं ज्याचा ध्यास घेतो ते रूप आपल्याला प्राप्त होतं. अळीस भ्रमराचा ध्यास भ्रमरपण येतीस. गुंगा एका आळीला उचलून आणतो, मातीचं घर करतो आणि ठेवतो आणि जाता येता दंश करतो. त्या आळीला ध्यास लागतो. आता भ्रमर येईल, आता भ्रमर येईल, आता भ्रमर येईल, मला दंश करेल. आणि होता होता ते आळी स्वतःच भ्रमर होऊन उडून जात. आता भगवंताचा ध्यास घेतला पाहिजे. तो व्याघ्र रूपात बसला. 12 वर्षानंतर गुरु परत आले. गुरुनी पाहिलं आपल्या शिष्यांची साधना कशी चालू आहे. गुरु तुमच्या प्रापंचिक गोष्टीत लक्ष देत नाहीत. प्रारब्ध भोगच चालावं लागतं. गुरु तुम्हाला बल देतील, काही कमी करतील, पण त्याकरता गुरुना विचारण्याची गरज नाही. सामान्य लोक आध्यात्मिक प्रश्न विचारावेत गुरुना. मला नोकरी लागत नाही, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, या सगळ्या गौण गोष्टी आहेत. या गौण गोष्टी आहेत. गुरुला काय मागावं? मोक्ष मागावा, भगवंताच्या कृपेचं प्राप्त होणारं साधन मागावं, ते देतील. पण प्रापंचिक गोष्टीबद्दल सद्गुरूंना मागू नये. आणि गुरुने सुद्धा आपल्या शिष्याचं भौतिक जीवन काय विचार नाही करायचा आहे. ते सुखी होणारच आहे. भगवंताची उपासना जिथे होते ते कल्याणकारी होणारच आहे. परंतु अध्यात्म किती प्रगत आहे, भेटले की विचारायचं काय साधना चालू आहे की नाही. आमचा संबंध साधनेशी आहे. तुमची साधना व्यवस्थित चालू आहे की नाही, तुमचा कारोबार कसा चाललाय, मग काय वर्षाला काय लाखो रुपये, काय संबंध आहे आम्हाला. लाखो मिळो कोटी मिळो काही संबंध नाही. तुमची साधना व्यवस्थित चालू आहे का, तुम्ही दिलेला मंत्र जे व्यवस्थित करतात, एवढाच आमचा संबंध आहे. प्रश्न आहे तर यातून शिष्याचं साधन कसं चाललंय याचा विचार करण्याकरता ते फिरायला लागले. आणि एक एक गुहेमध्ये एक वाघ दिसला आणि लक्षात आलं की याला ध्यास लागल्यामुळं हा वाघाच्या रूपात परिवर्तित झालेला आहे. पण त्याला ओंकाराचा मंत्र दिला आहे आणि श्रीपादराजम शरणम प्रपद्ये हा मंत्र सांगितलेला आहे. आणि व्याघ्रेश्वर त्याला जप करू लागला. आणि या वाघाच्या रूपामध्येच तो व्याघ्रेश्वर कुरोपूरला आला. यथाखाली कुरोपूरला पोहोचलेला आहे. मध्ये कृष्णा नदी वाहते. कृष्णा अत्यंत पवित्र नदी आहे, लक्षात घ्या. गंगा हे विष्णूच्या चरणापासून निघालेलं तीर्थ आहे. विष्णुपादाब्ज संभूते गंगे त्रिपथगामिनी, हे विष्णूच्या चरणापासून निघालेलं तीर्थ गंगा आहे. पण कृष्णा काय? कृष्णा विष्णू तनुस साक्षात, साक्षात विष्णूचं स्वरूप आहे. विष्णूचा देह आहे. तनु म्हणजे शरीर, देह. विष्णूचा देह असणारा कृष्ण आहे. म्हणून रोज कृष्णेचं स्मरण करावं. गंगे च यमुने कृष्णे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. यात कृष्ण शब्द उच्चार करावा. गंगेची यमुनेची म्हणतात, पण पाठ असा आहे की गंगेची यमुने कृष्णे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. असं कृष्णेचं स्मरण करावं. कारण कृष्णा विष्णू तनुस साक्षात, हे विष्णूचं शरीर आहे. अशी ती पवित्र कृष्णा वाहते. आणि अलीकडच्या बाजूला तो व्याघ्रेश्वर बसलाय आणि पुढे गुरोपूर बेटावर श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आपल्या शिष्यासमवेत बसलेले संवाद करतायत. आणि यांनी धावा केला आणि श्रीपाद उठले आणि निघाले. निघाले आणि सांगितलं माझा भक्त आलाय. भगवंताला भक्ताची आवड आहे, कारण भगवंत भक्तिप्रिय, भक्तिप्रियो माधवा. आणि निघाले. कृष्णेच्या काठावर आले आणि कृष्णेत पाऊल टाकलं. पाय ठेवल्याबरोबर आतून कमळ निघालं. जसजसे श्रीपाद पुढे चालत होते, प्रत्येक पावलाच्या खाली कमळ निघत होतं आणि त्यावर पावलं ठेवीत ठेवीत ते पुढे आले आणि या तटावर आले. या व्याघ्रेश्वराने
चरणावर मस्तक ठेवलं. श्रीपाद श्री त्यांच्यावर वाघावर आरूढ झालेले आहेत आणि गुरुपुरामध्ये प्रयाण केलं. तिथे गेल्याबरोबर भगवंतांनी स्पर्श केला होता. त्यामुळे त्याचं व्याघ्रचर्म खाली गळून पडलेलं आहे आणि दिव्य देहधारी उभा टाकला आणि त्यांनी सांगितलं, महाराज ते व्याघ्रचर्म सुद्धा आपण परिधान करावं. तेव्हापासून श्रीपाद श्रीवल्लभानी ते व्याघ्रचर्म परिधान करायला सुरुवात केलेली आहे. सगळ्या भक्तांना आश्चर्य वाटलंय की वाघाच्या रूपात कसे काय आले. तेव्हा श्रीपाद स्वामींच्या मस्तकावर श्रीपाद स्वामीच्या चरणावर त्यांनी मस्तक ठेवलं, नमस्कार केला. तेव्हा श्रीपाद म्हणतात, व्याघ्रेश्वरा तू पूर्वजन्मामध्ये मल्ल होतास आणि अनेक वाघाचे तू युद्ध करत होतास. अनेक वाघ बंदीत टाकले होते आणि त्याला त्रास देत होतास. त्याचा परिणाम म्हणून तुला हा मंदबुद्धीचा देह तुला भोगावा लागला. या जन्माला आलेला आहेस. आता तुझं ते प्रारब्ध संपलेलं आहे आणि आता तू हिमालयामध्ये तपश्चर्या कर. तुला महान योग्यांचं दर्शन होईल आणि तोच व्याघ्रेश्वर वाघाच्या रूपामध्ये वावरत होता. का तर ऋषी मुनींना कोणी त्रास देऊ नये. प्रापंचिक लोक त्रास द्यायलाच जातात. कोणी तपश्चर्या करताय मुद्दाम जाऊन तिथे गर्दी करणार. अहो करू द्या ना, तुम्ही करत नाही त्यांना तरी साधना करू द्या, त्यांना तरी उपासना करू द्या. तिथेही यात्रा सुरू होते. नाही, जेव्हा कोणी साधना करत असेल, तपश्चर्या करत असेल तर तिथे जाऊन गर्दी करायची नाही. त्यांच्या असंबंधात जाऊन जरी नमस्कार केला तरी त्यांना कळतो आणि आशीर्वाद प्राप्त होत असतो. पण जाऊन प्रत्यक्ष त्यांना त्रास देऊन त्यांच्या साधनेची वेळ वाया घालणं हे योग्य नाही. म्हणून वाघ त्या रूपात रक्षण करत होता. श्रीपादांनी आशीर्वाद दिला, योग मार्गामध्ये तुझी खूप प्रगती होईल. आणि त्यानंतर श्रीपादांना वंदन करतो निघून गेला. त्याच्यानंतर स्वामी पुढे म्हणतात, तुझं हिमालयात वाघ पाहिला होतास ना, तो एक महात्मा आहे, त्या संतांच्या रक्षणाकरता हे कार्य करतो आहे. आणि अशा प्रकारे दत्तप्रभूच्या लीलेतला पहिला अध्याय या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे. श्रीपाद श्रीवल्लभ ग्रंथ यावर सांगण्यासारखं खूप आहे. मागचे भुसावळला प्रत्येक वर्षी 7 दिवस श्रीपाद चरित्र सांगत होतो. रोजचे 3 तास सांगत होतो. 7 दिवस गुणिले 3 तास, तर पहिल्याच वर्षी 7 दिवसामध्ये 3 तासामध्ये एक अध्याय पूर्ण झाला होता. इतकं विवेचन करण्यासारखा तो ग्रंथ आहे. पण आपण यथामती जेवढं जमेल तेवढं करू. या श्रीपादांचा ग्रंथ दिव्य आहे. श्रीपादांचा ग्रंथ ज्याच्या घरात आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीपादांचं वास्तव्य आहे. पण श्रीपादांचा ग्रंथ वाचन ठेवा. पारायण जमलं पारायण करा, नसेल एक अध्याय तरी वाचा. पण कलौ श्रीपाद वल्लभा, कलियुगामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ हे कल्पवृक्ष आहे. ते मनुष्याच्या बाकीच्या जे शाखा आहेत सगळ्या, नंतर जेवढे काही अवतार झाले त्यांच्या शाखा आहेत. पण परिपूर्णतम असणारा श्रीपाद श्रीवल्लभ हे परम कल्याणकारी आहे. ते भाग्यवान आहेत, त्यांच्या अनेक जन्माची साधना सफल झालेली आहे. तेच या मार्गाला श्रीपादांच्या चरणी येत असतात. म्हणून श्रीपादांचं उपासना करणं, त्यांचे चरित्र वाचन करणं हे अत्यंत कल्याणकारी आहे. साधक हो, त्या ग्रंथाचं पारायण करावं आणि आपलं कल्याण करून घ्यावं. त्याच्या पुढचा भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आपण आनंदात असा, सुखी असा, निरामय असा. सर्वोपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु, सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. एक सूचना आहे, त्याची जी प्रश्नमंजुषा आहे ती प्रश्नमंजुषा इथे डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आपल्या युट्यूबच्या खालच्या बाजूला डिस्क्रिप्शन, त्यामध्ये ओपन केले की लिंक येते, तिथेच प्रश्नमंजुषा ओपन होईल. मागच्या वेळेला बऱ्याच लोकांना ते समजलं नाही जमलं तर आम्ही पुन्हा पाठवूनही देऊत. पण शक्यतो ज्यांना जमेल त्यांनी डिस्क्रिप्शन ओपन करावं आणि त्याची ती लिंक आहे
ती आपण ओपन करावी. प्रश्नमंजुषा सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे वेगळं समाधान मिळेल आणि आपलंही हळू या मार्गामध्ये प्रगती पथावर होईल. एवढीच सूचना आहे. श्री गुरुदेव दत्त.